राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित. मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा. 15 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली होती, पण राज्य सरकारनं शिंदे समितीला मुदतवाढ देऊन ही समिती गॅजेटचा अभ्यास करणार असल्याचा अध्यादेश काढल्यानं जरांगे पाटील यांनी 15 फेब्रुवारीपासून सुरू केलं जाणारं राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित केलंय. या 15 दिवसात म्हणजे फेब्रुवारी अखेरपर्यंत सरकारनं उर्वरित 2 मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई न करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सरकार सोडून देणार असल्याचा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला. देशमुख हत्या प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यात सरकारचा सहभाग आहे का, असा सवाल देखील त्यांनी केला. महादेव मुंडे यांच्या पत्नीनं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. त्यावर बोलताना धनंजय मुंडेंची भावजय असताना अशी वेळ येऊ नये असं सांगत, धनंजय मुंडेंसाठी शर्मेची बाब आहे, मात्र गरज पडली तर मी महादेव मुंडेंच्या पत्नीच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मुंबईत अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं मोदी आणि फडणवीस यांनी उद्घाटन केलं. हिंदू आणि मराठ्यांच्या नावाखाली यांना सत्ता लागते, तुम्ही स्मारक बनवू शकले नाही, त्यामुळे तुमचा निषेध म्हणत जरांगे यांनी मोदी आणि फडणवीस यांचा निषेध नोंदवलाय. राज्यातील भावनेची जाणून बुजून तुम्ही खेळताय. यांचं भूमिपूजन फक्त नाटक आहे. तातडीने स्मारकाचं काम सुरू करा. शिवाजी पार्कला छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नामकरण करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. का नाही राहणार? त्यांना जर आपली आवश्यकता असेल, त्यांना जर सहकार्याची गरज आहे, आपण का नाही राहणार? 100% राहणार. पण भाऊजईला धनंजय मुंडेच्या वेळ ही येऊ नये उपोषणाला बसायची. तिच्या नवऱ्याचा खून कुणी केलाय हे जाहीर व्हायला पाहिजे. जरी तो टोळीचे कार्यकर्ते असले तरी तो जेलला टाकले पाहिजे. तो टोळीचे कार्यकर्ते ती येतोय टोळी. मराठ्याच्या विरोधात कोणी बोललं त्याच्याकडून होती. तो धनंजय मुंडे एवढं ध्यानात ठेव, मराठ्यांच्या विरोधात जो बोलल त्याच्या बाजूने तो टोळी आहे. म्हणजे आमच्या विरोधात जो बोलल तो तुमचा मित्र आहे, तो हा आणि तो टोळीचा. बघा ना तुमची नियत किती खराब आहे. मराठ्यांच्या आमच्या आंदोलनाच्या विरोधात कोणी माणूस बोलला की तुम्ही त्याचे मित्र होताय आणि त्याला पाठबळ देताय. लोकांना सगळं कळतं हे कोण आहेत. जे सपोर्ट करणार आहेत ना हे कोण आहेत. लोक नाव वाचित आहेत हे कोण आहेत म्हणून. तुम्ही जितकं आमच्या विरोधात बोलणाऱ्याला साथ देताल तितके मराठी धनंजय मुंडेच्या टोळीच्या धनंजय मुंडेच्या मागे लागणार. धनंजय मुंडे तोच टोळी तुला फसवती. आमच्या विरोधात बोलणाऱ्याला तो टोळी साथ देती म्हणून तो आणखीन खोलात चालला. धनंजय मुंडे ध्यानात 100% त्यांच्या पाठीशी उभा राहणार. त्यांना जर मदतीची सहकार्याची आवश्यकता असेल तर 100% उभा राहणार. हे नाही दिसणार त्यांना 2-2 तास बैठका काय घेते. ते सगळ्या दुनियाचे खंडाण्याखोर संभळितो ते धनंजय मुंडे. बलात्कार करणारे, छेडछाडी करणारे, खंडाण्या मागणारे. स्वतःच्याच भाऊजेला आता वेळ आली उपोषणाला बसायची. महादेव मुंडेंची बायको स्वतःच्याच भाऊजेला वेळ आली आता स्वतःचा नवरा मरून सुद्धा. अरे सौभाग्याचा तिचा कुंकाचा तरी विचार कर रे. इतका उतळ माज नाही पाहिजे कधी. सरकार त्यांचं बैठक घेतं ते कचा असेल की चौकशा नाही लावणार का? ते महादेव मुंडे पासून जेवढे ते खून झालेत ते आंधळेंपर्यंत, त्याच्यानंतर तो गीतेंपर्यंत. हे गीते आता महादेव गीते कोणीतरी मध्ये जेलमध्ये. सरकारने फटदिशी यासाठी नेमायला पाहिजे. सीबीआयची पण नियुक्ती केली पाहिजे, ईडीची पण प्रॉपर्टीसाठी केली पाहिजे. तिनेला राईट दिला पाहिजे आणि हे पळवले पाहिजे चौकशा करायला. मग सरकार वा करील, तुमच्या पाठीवर थाप टाकेल ना. नुसते ऐकत येत बोललेले यांना मगरूरपणा अंगात. नुसतं ऐकायचं जनतेचं आणि आपल्या मगरूरपणात नुसतं चालायचं तसंच. ही मगरूरपणा एक दिवस असा भावणार आहे. लक्षात ठेवा माझा शब्द तुम्हाला. सगळा समाज एक दिवस तुमच्यामुळे ज्या ओबीसीवरती अन्याय होतोय, मराठ्यांवरती अन्याय होतोय, त्या वंजारी समाजावर सुद्धा खून करून अन्याय झालाय, हे सगळ्याच्या खादिशी तुटूनच पडणार आहे. तुमच्या मगरूरीचं उत्तर जनता एक ना एक दिवस देणार आहे. त्या बिचारीला उपोषणाला बसायला वेळ नाही आली पाहिजे. ते बडा नेता कोण परत ती विश्वादा. न्याय द्यायचा शिका लवकर. दम्मान देऊ नका. जनतेत रोष झालाय. तुमच्यात तिरस्कार आहे. मुख्यमंत्री त्यांच्यात गोरगरिबांविषयी तिरस्कार आहे. त्याला आता तुम्हाला बदलच करायचा नाही, त्याला काय करू शकत नाहीत लोक. पण तिरस्काराची भावना सोडून द्या आणि गोरगरिबांचे काम करा. कारण लाट नसून या लोकांनी तुम्हाला त्या
सत्तेवर बसवलं. धन्यवाद. दादा आपण वाईट करू वीज गेली. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.